अत्याचाराच्या घटनांनी संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय। पुणे, बीड आणि जालना या ठिकाणी अत्याचाराच्या घटना समोर आलेल्या आहेत। नसरापूर, पर्वती आणि आता मुळशी मधल्या घटनेनं पुणे हादरलंय। मुळशी तालुक्यात आईस्क्रीम विक्रेत्यानं गतिमंद मुलीचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे। पीडित गतिमंद मुलगी 14 वर्षांची आहे। लहान चुलत बहिणीसह आईस्क्रीम घेण्यासाठी ती गेली असता ही घटना घडली आहे। आरोपी पिंटू शिवकुमार हा मूळचा उत्तर प्रदेश मधला असून मुळशीतल्या सूस परिसरामध्ये तो राहतो। यावेळी पीडितेने आरडाओरडा केला आणि घरी धाव घेतली। पीडितेने घडलेली घटना तिच्या पालकांना सांगितली। त्यावेळी आरोपी घटनास्थळाहून दुचाकी घेऊन पळून गेला। पालकांसह ग्रामस्थांनी आरोपीचा शोध घेत पौड पोलिसांच्या ताब्यात दिलं। बीडच्या केज तालुक्यामध्ये एका अंगणवाडी मदतनीस महिलेला लस्सीतून गुंगीचं औषध देऊन अत्याचार करण्यात आला। आक्षेपार्ह फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन आरोपीनं पीडित महिलेवर वारंवार अत्याचार केले। पीडित महिलेला लॉजवर घेऊन जात अत्याचार करणाऱ्या नराधम विकास खाडेला पोलिसांनी अटक केली आहे। केज न्यायालयानं आरोपीला 2 दिवसांची पोलीस कोठडीही सुनावली आहे। जालन्यात तरुणीवर लैंगिक अत्याचार करून धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचा प्रकार समोर आलाय। 25 वर्षीय पीडितेच्या तक्रारीनंतर पारत पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय। 2016 पासून अत्याचार होत असल्याची तक्रार पीडितेने दिली आहे। या प्रकरणात शेख इम्रान शेख हबीबसह 4घांना अटकही करण्यात आली आहे। अकोल्यातल्या पातूर तालुक्यामध्ये 60 वर्षीय वृद्धानं शेजारी राहणाऱ्या 10 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार केला। मुलीचे आई वडील शेतात मोलमजुरी करायला गेल्यानंतर शेजारीच राहणाऱ्या वृद्धानं चिमुकलीवर 4 ते 5 दिवसांपासून वारंवार अत्याचार केला। पीडित चिमुकली भीतीमुळे घरी सांगत नव्हती। मात्र मंगळवारी पीडित मुलीनं ही बाब आपल्या आई वडिलांना सांगितली। त्यानंतर चांदणी पोलिसांमध्ये तक्रार करण्यात आली आणि गुन्हा देखील दाखल करण्यात आला। सध्या वृद्ध आरोपी फरार आहे। पोलिसांची 3 पथकं आरोपीच्या शोधासाठी रवाना झाली आहेत।